हॅलो स्टुडंट्स, काल लास्ट सेशनमध्ये आपण चर्चा केलेला आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. कशा पद्धतीनं प्रोटीन तयार होतं, हे प्रोटीन सिंथेसिसची डिटेल प्रोसिजर आपण त्याच्यामध्ये एकदम डिटेल एक्सप्लेन केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा बघत राहा आणि कन्सेप्ट समजून घेत राहा. तर आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. अगदी आजच्या सेशनमध्ये सिंपल टॉपिक आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी थेरी आहे. पाठांतर करायला थोडं अवघड वाटेल, पण लिहून अभ्यास करत चला, ऑटोमॅटिक तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तर मग आपण आज बघणार आहोत कोणतं, म्युटेशन. सायंटिस्ट इन्फॉर्मेशन बघत असताना आपण याच्यामध्ये चर्चा केली होती की एक सायंटिस्ट होते. सायंटिस्ट कोणते? ह्युगो द रीस, ज्यांनी 1901 मध्ये म्युटेशनल थिअरी मांडली. मग ही म्युटेशन काय असते बघा, समजून घ्या रे. तर आपण हेरिडिटी मध्ये बघितलं, डिफाईन हेरिडिटी म्हटलं तर काय बघितलं आपण? ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग थ्रू द जीन्स. म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस द न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ. स्वतः सारखाच जीव नवीन तयार करतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कशामुळे तयार करतात? स्वतः सारखाच कशामुळे होतंय? तर जस्ट बिकॉज ऑफ द, कशामुळे होतंय? जस्ट बिकॉज ऑफ द जीन्स ओनली. मग काय होतंय की पॅरेंट्स मध्ये कधी कधी असं होतंय पहा, की इथे लक्षात घ्या, एक मागचं जनरेशन आहे, ह्याला आपण पॅरेंट जनरेशन म्हणूया, आणि पुढे हे जे जनरेशन आहे हे ऑफस्प्रिंग तयार केले. लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो? स्वतःचे जीन्स पुढे ट्रान्सफर करून स्वतः सारखाच नवीन जीव तयार करत असतो. डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आपण पुढे चर्चा करणार आहोत, त्याच्यामध्ये पण हे पॉइंट पुन्हा चर्चा करायची. कुठला काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम असणार, हे पहा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो? प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो? प्रोड्यूस द न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ ड्यू टू द जीन्स ओनली. स्वतःचे जीन्स पुढे ट्रान्सफर करून तो स्वतः सारखाच नवीन जीव तयार करत असतो. तो रिप्रोडक्शन करतो. स्वतःचं अस्तित्व या अर्थ सरफेसवर टिकवण्यासाठी रिप्रोडक्शन ही बेसिक नीड मध्ये म्हणलं तरी चालेल. रिप्रोडक्शन ही एक गरज आहे. नाहीतर मग हळूहळू ते रिअर स्पेसिस मध्ये होतात, दुर्मिळ होत जातात, आणि त्यांचे नंबर एका दिवशी 0 झाले की त्यांचं इथं अस्तित्वच संपतं. मग तसं होऊ द्यायचं नसेल तर ते स्वतःचे जीन्स पुढे पाठवून ते काय करत असतात? रिप्रोडक्शन करत असतात. काही अडचण? मग आता जीन्स ट्रान्सफर होत असताना कधी कधी असं होतंय की जीन्स आर ट्रान्सफर्ड, बघा रे, जीन्स आर ट्रान्सफर्ड विदाउट चेंजेस. जीन्स ट्रान्सफर होत असताना समजा जीन्स ट्रान्सफर होत असताना विदाउट चेंज, समजा कलरचे जीन्स आहेत, किंवा फेसचे जीन्स आहेत, किंवा हेअर्सचे जीन्स आहेत, ट्रान्सफर होत असताना जशाला तसे ट्रान्सफर झाले तर सेम कॅरेक्टर ऑफ पॅरेंट इज ट्रान्समिटेड. बघा रे, समजून घ्या. आता इथं बघा, कलरचे जीन्स ट्रान्सफर होत असताना तशाला तसं जीन्स ट्रान्सफर झाले, त्याच्यामुळे ते कॅरेक्टर ऍज इट इज पुढे आलं. इथं सुद्धा बघा, फेस कट बघा, हेअरस्टाईल बघा, किंवा डोळ्याचं बघा, काही जीन्स ट्रान्सफर होत असताना काय झालं? ऍज इट इज ट्रान्सफर झाल्यामुळं काय होते? जीन्स आर ट्रान्सफर विदाउट चेंज. जीन्स ट्रान्सफर करत असताना कोणताच चेंज झाला नाही. त्या कॅरेक्टरचे जीन्स ट्रान्सफर करत असताना काहीच बदल झाला नाही. ते कॅरेक्टर ऍज इट इज पॅरेंट्स मधून, मदर असेल, फादर असेल, त्यांच्यामधून डायरेक्ट कुठे येतं? चाइल्ड मध्ये येतं, ऑफस्प्रिंग मध्ये येतं. म्हणून बघा, कधी कधी असं होतं, वडील टकले असतील, मुलगाही टकला होतो.
म्हणजे जीन्स ट्रान्सफर होत असताना विदाऊट चेंज पुढे ट्रान्सफर झाले. पण कधी कधी काय होतं पहा, जीन्स आर ट्रान्सफर्ड विथ चेंजेस. जीन्स ट्रान्सफर करत असताना काही ना काही चेंज होतो. जीन्स ट्रान्सफर करत असताना छोटासा बदल होतो. आणि हा बदल म्हणजेच काय आपल्याला बघायचं आहे, म्युटेशन. हे काय असते मग, जीन्स ट्रान्सफर करत असताना अचानक होणारा बदल, याला काय म्हणायचं, म्युटेशन. मग त्या कॅरेक्टरमध्ये थोडाफार फरक पडतो. कलरचे जीन्स आहेत, ट्रान्सफर करत असताना थोडा बदल पडला तर गोरा कलर ट्रान्सफर होत असताना थोडा बदल पडला तर थोडा सावळा कलर, काळा कलर, अशा पद्धतीनं बदल होत असतात. पण जीन्स ट्रान्सफर होत असताना थोडं जरी चेंजेस झालं त्याला काय म्हणलो आपण, म्युटेशन. तर सेम कॅरेक्टर ऑफ पॅरेंट इज नॉट ट्रान्समिटेड. इथं काय होणार, पॅरेंटचं सेम कॅरेक्टर पुढे ट्रान्सफर होत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा थोडा का होईना बदल होतो. आणि हे जीन्स ट्रान्सफर होत असताना त्याच्या न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्स मध्ये अचानक होणारा बदल, त्यालाच काय म्हणायचं, म्युटेशन. पहा डेफिनेशन बघूया आपण म्युटेशनची. Sometimes sudden changes occurs in those genes. जीन्स ट्रान्सफर करत असताना त्याच्यामध्ये कधी कधी अचानक बदल होत असतात. आपल्याला माहित आहे जीन्स डीएनए वर आहे. डीएनए कशाने बनलेला आहे, न्यूक्लिओटाइडने. बघा रे, समटाइम्स एनी न्यूक्लिओटाइड्स ऑफ जीन्स चेंजेस. तर कधी कधी न्यूक्लिओटाइड्स चेंज झाले किंवा त्यांची थोडीशी पोझिशन चेंज झाली. कशा पद्धतीनं, डीएनए वर, डीएनए कशाने बनलेला आहे, न्यूक्लिओटाइडने बनलेला आहे. इथं TAACTG असा आहे. बट टी ला टी ट्रान्सफर झालं, ए ला ए ट्रान्सफर झालं, ए ला ए ट्रान्सफर झालं, सी ला सी ट्रान्सफर झालं. पण टीच्या ठिकाणी काय चेंज झाला, टीच्या ठिकाणी न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्स मध्ये काय झाला, थोडा चेंज झाला. ओके, याला म्हणायचं म्युटेशन. डेफिनेशन परत एकदा वाचूया आपण. Any nucleotide of a genes changes its position that cause the minor changes which is nothing but the mutation. म्हणजे जीन्स पाठवत असताना न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्स मध्ये किंवा त्याच्या पोझिशन मध्ये थोडासा बदल होत असतो, मायनर चेंजेस. याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, म्युटेशन. एकदम इझी आहे पहा, काही अवघड नाही विशेष. याच्यामध्ये आपण समजून घेतलं. आता हे म्युटेशन मुळे होणारे जे परिणाम आहेत कधी कधी मायनर असतात, दुर्लक्षित करण्यासारखे आहेत. कलरचे जीन्स आहेत, तुमचा कलर पुढे ट्रान्सफर होत असताना समजा अतिशय गोरा कलर आहे, तो ट्रान्सफर होत असताना थोडाफार त्याच्यामध्ये बदल झाला, सावळा कलर झाला, याच्यानं काही विशेष फरक पडत नाही. पण म्युटेशन मुळे होणारे इफेक्ट कधी कधी मेजर असू शकतात, जेनेटिक डिसऑर्डर पर्यंत तयार होऊ शकते. गेल्या वर्षी स्टडी केलेले आपण सगळ्या डिसऑर्डर तुम्हाला माहिती आहेत. डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, सिकल सेल ॲनिमिया, अल्बिनिझम, हे जे आपण डिसऑर्डर बघितलं, हे अशा प्रकारचे डिसऑर्डर, जेनेटिक डिसऑर्डर होण्याची शक्यता सुद्धा कशामुळे आहे, म्युटेशन मुळे आहे. मग काय शिकलो आपण आता, तर जीन्स आर ट्रान्सफर विदाऊट चेंज. जीन्स ट्रान्सफर होत असतील समजा विदाऊट चेंज, तर सेम कॅरेक्टर ऍज इट इज पुढे ट्रान्सफर होत आहे. पण जीन्स पाठवत असताना त्याच्यामध्ये थोडा जरी बदल झाला तर याला आपण म्युटेशन म्हणतो. त्या कॅरेक्टर मध्ये बदल होतो. कळलं, एवढं लक्षात आलं. मग काही कॅरेक्टर मम्मीचे डायरेक्ट मुलीमध्ये येतात, काही कॅरेक्टर फादरचे डायरेक्ट मुलांमध्ये येतात. सेम लक्षात येते बघा. मम्मीचे हेअर्स जर कर्ली असतील असे तर मुलीचे पण कर्ली हेअर्स असतात, किंवा फेस जशाला तसा असतो. कधी कधी आपण असं होतं पहा, आपण आपल्या आजोळला गेलेला असतो, आजी आजोबा जे जुने म्हातारे माणसं असतात त्यांनी आपल्याला कधीच बघितलेलं नसतं, पण त्यांनी आपल्या मम्मीला बघितलेलं असतं. ते लगेच ओळखतात, त्या मुलीला म्हणतात तू यांची मुलगी का, अशा पद्धतीनं. म्हणजे काय की याचा अर्थ काय की मम्मीचं कोणतं ना कोणतं कॅरेक्टर असं आहे जे ऍज इट इज तुमच्यामध्ये ट्रान्सफर झालेलं आहे, ज्याच्यामुळे लोकांना ओळखायला येतं. आणि जीन्स ट्रान्सफर करत असताना होणारा बदल म्हणजेच कोण, म्युटेशन. क्लिअर आहे एवढं. मग थोडस पुढे जाऊया, पुढची कन्सेप्ट बघूया. आता या लेसनचा पुढचा पार्ट, हेरिडिटी आपण बघितलं, इव्होल्युशन बघायचं. आता इव्होल्युशन म्हणलं दोन प्रकारचं असतं. इतिहासमध्ये वगैरे आपण शिकलो, एक असतं क्रांती
रिव्होल्युशन, ते जो झपाट्याने झालेला बदल असतो, अचानक सडन चेंजेस. आणि एक असतं इव्होल्युशन, दिस इज द स्लो गोईंग प्रोसेस. ही कशी प्रोसेस असते? अतिशय स्लो प्रोसेस. बघा समजून घेऊया काय असतं इव्होल्युशन. मग इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंजेस, म्हणजे असे चेंजेस आहेत एकदम स्लो चेंजेस आहेत, ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. अतिशय हळूवारपणे होणारे बदल, पण लक्षात येणारे बदल, ग्रॅज्युअल चेंजेस. म्हणजे तुम्ही नोटीस करू शकता, जसं आपलं टेल गायब होणं आहे, तर बदल झाला. किती वर्ष लागले? हजारो करोडो वर्ष लागले, पण बदल झाला. म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंजेस, लक्षात येणारे बदल आहेत, पण कसं असतंय? ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. अलग लक्षात. डेफिनेशन म्हणत राहूया. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये लक्षात येण्यासारखे बदल आहेत, पण त्याचं ड्युरेशन कसं आहे? लॉंग ड्युरेशन. मग याच्यामध्ये आन्सर लिहित असताना शब्द कोणते कोणते द्यायचं? इव्होल्युशन म्हणलं की स्लो गोईंग प्रोसेस आहे, पण तिथं डेव्हलपमेंट होते. बघा इथं काय म्हणलं बघा, दिस इज द व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस. आता आपलं जर समजा आजचा हा वेल डेव्हलप्ड ह्युमन आहे, याच्या अगोदरची प्रोसिजर बघितली तर आपण काय लगेच 1-2 वर्षात हे झालेलं नाही, किंवा 10-5-100 वर्षात 200 वर्षात झाले, तर 7 करोड इयर्स ॲगो आपलं इव्होल्युशन स्टार्ट झालं होतं. आणि आजचा जो ह्युमन बघितला तो वेल डेव्हलप्ड ह्युमन, याच्यामध्ये 7 करोड वर्ष, म्हणजे किती स्लो आहे हे तुम्ही अंदाज लावू शकता. आता काय म्हणलं, हे कशी प्रोसेस आहे? दिस इज द व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस. ही कशी आहे? खूप स्लो जाणारी प्रोसेस आहे. पण एक गोष्ट होते याच्यामध्ये, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. खूप स्लो प्रोसेस आहे, पण याच्यामध्ये ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट होते. पण याच्यासाठी लागणारे जनरेशन किती असतात? सेव्हरल जनरेशन. सेव्हरल जनरेशन म्हणजे खूप जनरेशन नंतर हा बदल होतो. त्याच्यामुळं ही एक स्लो गोईंग प्रोसेस आहे. डेफिनेशन मध्ये काय लक्षात ठेवूया? इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंजेस. माझ्यासोबत म्हणत राहा, चला परत एकदा म्हणूया. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस, बट द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. कळतं एवढं? 2 पॉइंट एकदम इझी. पहा इथून आपण सुरुवात केली, हळूहळू 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 आपण इथपर्यंत आलो. मग ह्याला लागणारे इयर्स अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स आहेत. तुम्हाला वाटेल काय डायग्रामच तर आहे छोटीशी, असं नाही होत. ही कसे चेंजेस आहेत? स्लो चेंजेस. ओके, इझी एकदम. थेरी पार्ट आहे. आता काय होतं याच्यामध्ये, जसं मंकी पासून आपलं इव्होल्युशन झालं, मग मंकी आणि आपण बघितलं तर आपण नवीन स्पेसिस वाटतो. म्हणजे डेव्हलपमेंट ऑर्गॅनिझमच्या अशा पद्धतीने होते की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस होतं. अजून एक छोटीशी डेफिनेशन समजून घेऊया. फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्पेसिस ड्यू टू चेंजेस इन अ स्पेसिफिक कॅरेक्टर. आता टेल होतं आपल्याला, बरोबर, शेपूट होतं, पण ते शेपूट गायब झालं, आणि शेपूट असणारे प्राणी आणि आपलं शेपूट गायब झालं, म्हणजे त्यांच्यापेक्षा आपण काय झालो? वेगळे झालो. बदल काय झाला? एकच कॅरेक्टर मध्ये बदल झाला. ते कोणतं? शेपूट गायब होणे. म्हणजे काय होतं बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, नवीनच स्पेसिस तयार झाल्या, पण कशामुळं? चेंजेस इन अ स्पेसिफिक कॅरेक्टर. कुठल्या तरी एका कॅरेक्टर मध्ये बदल होतो, आणि त्याच्यामुळे काय होते? नवीन स्पेसिस तयार होते. पण यासाठी लागणारा टाइम काय? सेव्हरल जनरेशन. किती? खूप सारे जनरेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या याच्यामध्ये जातात इन द रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनला रिस्पॉन्स. नॅचरल सिलेक्शन काय आहे पुढे डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये मी सांगणार आहे की जे जे ऑर्गॅनिझम फिट असतात, फिट म्हणजे काय? जे जे सराउंडिंग सोबत जुळवून घेतात, त्यांच्या बॉडीमध्ये अडॅप्टेशन असतं. अडॅप्टेशन म्हणजे जे जे आपल्या सराउंडिंग सोबत ऍडजस्ट करतात तेच जिवंत राहतात, आणि जे जिवंत राहतात ते रिप्रोडक्शन करतात. असं कोण सांगितलं? डार्विनने. आणि रिप्रोडक्शन केल्यामुळं काय होते मग? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. कुठल्या तरी कॅरेक्टर मध्ये बदल होऊन
नवीनच स्पेसीज तयार होते आणि यासाठी लागणारा कार्यकाळ किती आहे? सेव्हरल जनरेशन. आणि ह्याला सुद्धा आपण काय म्हणतो? इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? एक, इव्हॉल्युशन कसे चेंजेस आहेत? मग ग्रॅज्युअल चेंजेस. इव्हॉल्युशन कसे चेंजेस आहेत? ग्रॅज्युअल चेंजेस. दुसरं, ही कशी प्रोसेस आहे? स्लो गोईंग प्रोसेस. तिसरं, याच्यामध्ये लागणारे जनरेशन किती असतात? सेव्हरल जनरेशन. शब्द अजून काय म्हणू शकतो? लॉंग ड्युरेशन मध्ये होणारे हे काय आहेत? चेंजेस आहेत. बट ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं? आन्सर मध्ये असे शब्द येऊ द्यायचे. थोडंसं आन्सर तुम्ही तुमच्या भाषेत लिहिलात तरी चालतंय, ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही, कारण ही थेरी आहे. ओके, इझी. कोणते कोणते शब्द येऊ द्यायचे आहेत? मग एक, ग्रॅज्युअल चेंजेस. दुसरं, स्लो गोईंग प्रोसेस. तिसरं, सेव्हरल जनरेशन मध्ये रिझल्ट येणार आहे. आणि चौथं आपण सांगू शकतो की हे चेंजेस जे आहेत ते लॉंग ड्युरेशन मध्ये होणारे चेंजेस आहेत. अर्थवरती जे लाईफ फॉर्मेशन झालं तिथून ते आतापर्यंत ही प्रोसेस करोडो वर्षाची आहे. ओके, इझी. मग हे पॉइंट्स बघा लक्षात ठेवले आहेत का तुम्हाला? एकदम इझी. जसं कालचं लास्ट लेसन होता कोणता? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन. तसं तेवढं डीप नाही. सहज तुम्ही एक नोटबुक घेऊन बसलात तर लगेच तुमचा 1 तासभरामध्ये अभ्यास होण्यासारखा हा पॉइंट आहे. एवढे सोपे पॉइंट आहेत हे. आता कुठून सुरुवात झाली बाबा? अर्थचं फॉर्मेशन झालं. तेव्हा मी एक फ्लो चार्ट बनवलाय. त्या फ्लो चार्ट सारखंच तुम्हाला लिहायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत. बघा समजून घेऊया. आपली सुरुवात कुठं झाली? मग ऍट द बिगिनिंग देअर मे हॅव अ सिंपल एलिमेंट. आपली सुरुवात कुठं झाली? एका सिंपल एलिमेंट पासून सुरुवात झाली. पहा कुठून सुरुवात झाली? एका सिंपल एलिमेंट पासून सुरुवात झाली. एकदम सोपा फ्लो चार्ट. आपली सुरुवात कुठून झाली? फ्रॉम अ सिंपल एलिमेंट इन द ओशन. कुठून सुरुवात झाली? सिंपल एलिमेंट इन ओशन. एका सिंपल एलिमेंट पासून आपली सुरुवात झाली. एलिमेंट किती आहेत? पिरियोडिक टेबल मध्ये 108 प्रकारचे 118 प्रकारचे एलिमेंट आहेत. त्या कुठल्या तरी एका एलिमेंट पासून आपली काय झाली? सुरुवात झाली. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट पार्ट 1 मध्ये आपण ते एलिमेंट कशाला म्हणायचं स्टडी करणार आहोत. कंपाऊंड कशाला म्हणायचं स्टडी करणार आहोत. तरी पण एलिमेंट कशापासून बनलेले असतात? दे आर मेड फ्रॉम द ओनली वन काइंड ऑफ अ पार्टिकल ऑर ॲटम. एकाच प्रकारच्या आयटम पासून बनलेले असतात एलिमेंट. मग एलिमेंट पासून तयार झाले हळूहळू हळूहळू एलिमेंट पासून तयार झाले कॉम्प्लेक्स कंपाऊंड. एलिमेंट पासून काय तयार झाले? मग कंपाऊंड तयार झाले. कोणते कोणते कंपाऊंड तयार झाले? महत्वाचं ज्याच्यापासून बॉडीज तयार होते असं असतंय प्रोटीन आणि दुसरं असतंय न्यूक्लिक ऍसिड. यांच्यासारखे थोडं कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले. पहिली सुरुवात कुठं आहे? एक सिंपल एलिमेंट. पहिली सुरुवात कुठं आहे? एका सिंपल एलिमेंट पासून. मग तयार झाले कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कॉम्प्लेक्स कंपाऊंड नंतर तयार झालं फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल. पहिला जो जीव ज्याला म्हणतो आपण तो कशापासून तयार झाला? इट इज द मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. कार्बन हायड्रोजन असणारे ऑर्गॅनिक, कार्बन हायड्रोजन नसणारे इनऑर्गॅनिक, या दोघांच्या मिक्सचर पासून काय तयार झालं? पहिला जीव तयार झाला. बरोबर आहे. मग कशापासून तयार झालं? ते मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. काय तयार झालं? फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल तयार झाली. बघा रे, समजून घ्या. एलिमेंट पासून सुरुवात, नंतर तयार झाले कंपाऊंड. कंपाऊंड नंतर तयार झाली पहिली सेल.
कोणती सेल आहे? फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल. फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल. इट इज द मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मग आता इथून पुढे काय झालं? पहिल्यांदा सोपं अजून एकदा रिव्हिजन. एलिमेंट पासून तयार झाले कंपाऊंड. कंपाऊंड म्हणलं तर कोणते? प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड मध्ये डीएनए, आरएनए आपल्याला माहितच आहे. मग तयार झालं फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल, जे पहिलं लिव्हिंग मटेरियल एक नॉन लिव्हिंग मटेरियल पासून म्हणजेच इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचं एक राईट मिक्सचर इन द राईट एन्व्हायरमेंट ॲट अ राईट कंडिशन तयार झाली फर्स्ट लिव्हिंग मटेरियल. मग हळूहळू हळूहळू बघा याच्यामध्ये काहींची झाली ग्रोथ. कोणाची ग्रोथ होते? दोज हु कॅन ऍडजस्ट विथ देअर सराउंडिंग, जे सराउंडिंग सोबत ऍडजस्ट करतील. ज्यांच्या बॉडीमध्ये काय आलं? अडॅप्टेशन. सराउंडिंग सोबत ऍडजस्ट करणं त्याला काय म्हणतात? अडॅप्टेशन. ज्यांच्या बॉडीमध्ये अडॅप्टेशन आलं अशांना म्हणजेच काय? दोज हु कॅन ऍडजस्ट विथ देअर सराउंडिंग. जे जे आज समजा आपण काश्मीरमध्ये आहोत, थंडी वाजायला लागली आणि तुम्ही अचानक गेला तर तुम्ही ते वातावरण तुम्हाला मॅच झालं नाही, सूट झालं नाही, आपण जिवंत राहू शकत नाही. तर राजस्थानमध्ये गेलं आणि पाणी मिळणं गेलं म्हटलं तर जमते का? तिथं ते नॉर्मलच आहे. म्हणजे सराउंडिंग सोबत ज्यांनी ज्यांनी ऍडजस्ट करून घेतलं किंवा ज्यांच्या ज्यांच्या बिहेवियर मध्ये असे काही चेंजेस झाले की जे सराउंडिंग सोबत ऍडजस्ट करतील, या चेंजेसला आपण अडॅप्टेशन म्हणतो. आणि ज्यांच्या बॉडीमध्ये अडॅप्टेशन आले त्यांची मात्र ग्रोथ होत राहिली. आता आपणच बघा बेटा, जनरल उदाहरण, आपल्या घर कसं असेल, आपली शाळा कशी असेल, आपला परिसर कसा असेल, याला आपण नाव न ठेवता आपण जर ऍडजस्ट करून घेतलो तर आपली काय होणार आहे? ग्रोथच होणार आहे. माझी शाळा ही सगळ्यात बेस्ट आहे. मी जे ऑनलाईन क्लास करत आहे ते सुद्धा बेस्ट आहे. माझे आई वडील जगातले सर्वात बेस्ट आई वडील आहेत आणि मला जो परिसर मिळाला आहे, मला जो जिल्हा मिळालेला आहे तो सगळ्यात बेस्ट आहे. असं म्हणून जर आपण आपल्या वातावरणासोबत किंवा एन्व्हायरमेंट सोबत जुळवून घेतलं तर आपली नक्कीच काय होणार आहे? ग्रोथ होणार आहे. आणि ज्यांनी एन्व्हायरमेंट सोबत जुळवून घेतलं नाही ते मात्र काय होतात? नष्ट होतात. दोज हु कॅन नॉट ऍडजस्ट विथ देअर सराउंडिंग, जे जे सराउंडिंग सोबत ऍडजस्ट करणार नाही ते हळूहळू काय होतात? पेरिस्ट म्हणजे नष्ट होत जातात. त्यांचे नंबर वाढत नाहीत तर नंबर काय होतात? कमी होत जातात. हेच डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये सांगितलेलं आहे. काय काय झालं? रिव्हिजन घेऊया. एका सिंपल एलिमेंट पासून सुरुवात झाली, मग तयार झाले कॉम्प्लेक्स कंपाऊंड, मग तयार झाली पहिली सेल. मग जे ग्रोथ कोणाची झाली? ज्यांनी ज्यांनी सराउंडिंग सोबत ऍडजस्ट केलं त्यांची ग्रोथ झाली आणि ज्यांनी ज्यांनी सराउंडिंग सोबत ऍडजस्ट केलं नाही ते मात्र काय झाले? नष्ट झाले. अशा पद्धतीचं एक सिंपल फ्लो चार्ट बनवून मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं की फ्लो चार्ट इथं खूप बनणार आहेत, त्याच्यामुळे तुमचा अभ्यास एकदम इझी होणार आहे. नोट डाऊन करा हे एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक, म्हणजे तुम्हाला काय होईल? लगेच तुमचा अभ्यास होईल. ओके, इझी. नोट डाऊन करा. झालं? मग या पद्धतीनं थोडस पॉज करून नोट डाऊन करून लगेच कंप्लीट करत राहा. थोडस पुढे जाऊ. बघा रे, बायोडायव्हर्सिटी हा शब्द आहे. कोणता शब्द आहे? बायोडायव्हर्सिटी. कशाला म्हणायचं बायोडायव्हर्सिटी? शब्द आहे. आता इथं लिहिलं तर दिसतंय का? बघा, बायो मीन्स लिव्हिंग थिंग. बायो मीन्स लिव्हिंग थिंग and diversity means variety. म्हणजे सोपी डेफिनेशन तयार होते. व्हरायटी इन द लिव्हिंग थिंग्स इट इज कॉल्ड ॲज अ बायोडायव्हर्सिटी. किती सोपी डेफिनेशन आहे बघा. द व्हरायटी इन द लिव्हिंग थिंग्स इट इज कॉल्ड ॲज अ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे लिव्हिंग थिंग्स मध्ये कशी व्हरायटी आहे? सोपं आहे. काही ॲक्वेटिक आहेत, काही पाण्यामध्ये राहतात, काही टेरिस्ट्रियल आहेत, जमिनीवर राहतात, काही एरियल आहेत, हवेमध्ये राहतात, काही युनिसेल्युलर आहेत, काही मल्टी सेल्युलर आहेत,
काही 4 पायावर चालतील, काही 2 पायावर चालतील. आलं का लक्षात? या पद्धतीनं काही रेप्टाईल सारखं अंडी देतील, काही मॅमल्स आहेत, काही डायरेक्ट पिलांना जन्म देतील. असं खूप सारा वेगवेगळेपण आहे. साईज मध्ये बघितलं तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, एवढे मायक्रो आहेत की आपल्याला ते दिसत नाहीत. कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या मदतीनं, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपच्या मदतीनं बघावं लागतंय. आणि काही असे हत्तीसारखे प्रचंड आहेत, काही पटकन तुम्हाला दिसतात. म्हणजे साईज मध्ये व्हरायटी आहे, ते काय खातात त्याच्यावर व्हरायटी आहे. प्लांट्स स्वतःचं फूड स्वतः प्रोड्यूस करू शकतात, काही अडचण नाही. तर प्लांट्स मध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत. गेल्या वर्षीचं आठवतं का बघा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म, असं डिफरन्स आपण बघितला होता की कशा पद्धतीनं प्लांट्स मध्ये व्हरायटी आहे. या वर्षी आपल्याला अॅनिमल्स व्हरायटी बघायची आहे. म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला की थाउजंड्स ऑफ स्पेसीज आहेत प्लांट्सच्या आणि थाउजंड्स ऑफ स्पेसीज आहेत अॅनिमल्सच्या. आणि प्रत्येक स्पेसीज काही ना काही वेगवेगळे त्यांच्यामध्ये काय आहे, वेगवेगळेपणा. आणि हा जो वेगवेगळेपणा आहे किंवा ही जी व्हरायटी आहे ह्यालाच म्हणायचं बायोडायव्हर्सिटी. डेफिनेशन काय येईल मग? सिंपल. द व्हरायटी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज कॉल्ड ॲज अ बायोडायव्हर्सिटी. बघा रे, इथं बघितलं गार्डन असं असेल तर याच्यामध्ये कितीतरी प्रकारचे छोटे 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 तुम्हाला प्लांट्स दिसतील. आणि अॅनिमल्स मध्ये बघितलं तर कितीतरी प्रकारचे अॅनिमल्स आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये व्हरायटी येते आणि या व्हरायटीलाच आपण काय म्हणतो? बायोडायव्हर्सिटी. एकदम इझी आहे पहा. थोडस पुढे जाऊ. बघा आता थेअरी ऑफ इव्होल्युशन, तुम्हाला याच्यावरती एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन पण आहे. हे इम्पॉर्टंट आहे पहा, थेअरी ऑफ इव्होल्युशन. त्यालाच कंटिन्यू करू. लास्ट जो आपण टेबल बनवलाय, काय बनवलं आपण, काय काय चर्चा केलो बघा. का कुठून सुरुवात झाली? एका सिंपल एलिमेंट पासून सुरुवात झाली. तो एलिमेंट कुठं होता? ओशन मध्ये. एवढं तर क्लिअर झालं आपल्याला, काही अडचण नाही. एडिट करू नका, जागे व्हा जरा आणि लक्ष द्या. दुसरं, त्याच्यापासून काय तयार झाले बाबा? कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले. एलिमेंट पासून काय तयार झाले? कंपाऊंड. झालेलंच आहे ऑलरेडी. कंपाऊंड पासून तयार झालं फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ अ सेल. एकदम बेसिक सेल, जे फर्स्ट लिव्हिंग मटेरियल ज्याला म्हणतो, फिलिंग द ब्लँक्स मध्ये पडते. त्याचं नाव लक्षात ठेवा. लक्ष द्या इकडं. त्याचं नाव काय? प्रोटोप्लाझम. त्याचं नाव काय मग? प्रोटोप्लाझम. पहिलं जे लिव्हिंग मटेरियल आहे त्याचं नाव काय? प्रोटोप्लाझम. बघा समजून घ्या. एलिमेंट पासून सुरुवात झाली, कंपाऊंड तयार झाले, मग फर्स्ट लिव्हिंग मटेरियल, फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल, जे इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड, त्याचं नाव काय आहे? प्रोटोप्लाझम. मग हळूहळू काय झाले? सोपं. मग युनिसेल्युलार. युनिसेल्युलार म्हणजे युनिसेल्युलार कशाला म्हणायचं? त्यांच्या बॉडीमध्ये किती सेल असतील? ओनली वन सेल. आणि त्या एकाच सेलच्या मदतीनं संपूर्ण बॉडी कंट्रोल होत असेल तर त्याला काय म्हणायचं? युनिसेल्युलार. मग दुसरं कोणतं आहे? मल्टी सेल्युलार. ज्यांच्या बॉडीमध्ये काय असतील? मल्टिपल सेल असतील. आणि मग टिश्यू असतील, ऑर्गन असतील, ऑर्गन सिस्टम, अशा पद्धतीने बॉडी कंट्रोल होत असेल तर हे मल्टी सेल्युलार. आता मग काय होणार? चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम लीड्स टू इव्होल्युशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे जे चेंजेस होतात, कसे चेंजेस होतात? जे सराउंडिंग सोबत ऍडजस्ट करतील त्यांचे काय होईल? ग्रोथ. जे सराउंडिंग सोबत ऍडजस्ट करणार नाही त्यांचे काय होईल? ती ग्रोथ. हळूहळू ते नष्ट होतील. ज्यांची ग्रोथ होते म्हणजे त्यांचे काय होत आहे? डेव्हलपमेंट होत आहे. आणि हे डेव्हलपमेंट तुम्हाला काय सांगते? की इव्होल्युशन झालेलं आहे. ही डेव्हलपमेंट तुम्हाला काय सांगते? इव्होल्युशन झालेलं आहे. अजून एकदा रिव्हिजन करूया. थेअरी ऑफ इव्होल्युशन असा जर क्वेश्चन राईट अ शॉर्ट नोट मध्ये आला तर तुम्हाला काय लिहायचंय? पहिल्यांदा एक सांगायचं आहे की सुरुवात झाली एलिमेंट पासून ओशन मध्ये, नंतर तयार झाले कॉम्प्लेक्स कंपाऊंड, नंतर तयार झालं फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल, त्याचं नाव आहे प्रोटोप्लाझम. मग इव्होल्युशन होत राहिलं. इव्होल्युशन गोज ऑन कंटिन्युअसली अँड दिस इज द व्हेरी स्लो गोइंग प्रोसेस. टाइम आफ्टर सम टाइम पासिंग मग युनिसेल्युलार तयार झाले, मग मल्टी सेल्युलार तयार झाले,
चेंजेस आणि डेव्हलपमेंट जे होत राहिलं यालाच पुढे जाऊन आपण काय नाव दिलं की काय झालेलं आहे इव्होल्युशन झालेलं आहे. यालाच म्हणायचं थेअरी ऑफ इव्होल्युशन. एकदम सोपं चॅप्टर आहे पहा, काहीच याच्यामध्ये अवघड नाही. आजच हे लेसन समजून घ्या आणि आजच पाठांतर करा. टीचिंग, रीडिंग, रायटिंग, लर्निंग अशा 4 प्रोसेस एकाच वेळी करणारा हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे बेटा. तुम्ही लगेच अभ्यासाला चालू करा. ओके.